नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रातल्या नामांतराच्या नव्या आंदोलनाच्या निमित्ताने जो वाद जन्माला आलाय तो लक्षवेधी ठरतोय। याचं कारण असं की या वादाच्या निमित्ताने नक्की हिंदुत्व खरं कोणाचं असा सवाल उपस्थित होतोय। आता निमित्त ठरलंय ते औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामबदलाचं। गेल्या सरकारने जाता जाता शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत धावपळीमध्ये आणि ते सुद्धा मंत्रिमंडळातले सर्व सदस्य उपस्थित नसताना औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली। सर्वसाधारणपणे कुठल्याही मंत्रिमंडळाचा निर्णय हा जेव्हा होतो त्याच्यानंतरच्या पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतिवृत्त संमत होऊन तो लागू होण्याच्या दिशेने पुढे सरकतो। आणि याच बरोबर ती अशी मंत्रिमंडळाची बैठक होती जेव्हा राज्य सरकारवर बहुमत आहे का, सदनाचा विश्वास आहे का असा प्रश्न उपस्थित झाला होता। परिणाम स्वरूप गेल्या सरकारच्या अर्थात मवियाच्या कार्यकाळात झालेल्या या निर्णयाला तपासून पाहण्याच्या संदर्भातल्या हालचाली सुरू झाल्या आणि तात्काळ निर्णय रद्द झाल्याची अवाई उठवली गेली। प्रत्यक्षात हा निर्णय रद्द झालाय का त्याचा पुनर्विचार होतोय। इतकंच नाही तर औरंगाबादचं संभाजीनगर, धाराशिव हे उस्मानाबादचं अशा प्रकारची नावं बदलली गेली असतील तर त्याचं स्वागत आहे आणि तो निर्णय पुढे चालू राहील असं दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं गेलं होतं। मात्र झालेले निर्णय हे कायदेशीर मार्गाने झालेले नाहीत याची आठवण करून देत ते निर्णय लागू करण्याच्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया फक्त सुरू झाली आणि महाराष्ट्रभर मवियाच्या समर्थकांकडून आवाई उठवली गेली की निर्णय रद्द झाला। प्रत्यक्षात मी म्हणतोय ना, मग काय गरज आहे नामांतर करायची या भूमिकेपासून नामांतर करण्याच्यासाठीची शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतली धडपड इथपर्यंतचा प्रवास अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलाय आणि हाच प्रवास हा हिंदुत्वाच्या कडे जाण्याचा होता का हिंदुत्वापासून आपण दूर गेलोत याची प्रामाणिक कबुली देण्याचा होता। या आणि अशा विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा, बेकायदा निर्णयाचं समर्थन कशाला। बेकायदा निर्णयाचं समर्थन कशाला या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत उद्धव गटाच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे आहेत। आपल्यासोबत शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रवक्ता या नात्याने योगेश कदम चर्चेमध्ये येतीलच। राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी आपल्यासोबत आहेत आणि एमआयएमचे प्रवक्ता आपल्यासोबत प्रभाकर पारडे आहेत। सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात। माझा पहिला मुद्दा मनीषाताईंना आहे। मनीषाताई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी माझी अपेक्षा आहे। निर्णय घेण्याच्या संदर्भात शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो काही प्रकार घडला तो सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे। त्याच्यानंतर राष्ट्रवादीने सुद्धा भूमिका बदल करून सांगितलं की निर्णय घेतल्यानंतर आम्हाला सांगितलं, निर्णय घेताना आम्हाला विश्वासात, अर्थात राष्ट्रवादीला शिवसेनेने विश्वासात घेतलं नव्हतं। मुळात हे सगळं करण्याच्यासाठी शेवटची कॅबिनेट हाच मुहूर्त का निवडला? आपल्याला या सर्वाचा इतिहास माहितीच असेल। आपण ज्येष्ठ पत्रकार आहात प्रसाद, आपले बरोबर इतर जे मान्यवर आहेत ते देखील या सर्व गोष्टी वाचून आहेत, ऐकून आहेत। आपल्याला माहिती आहे की माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वर्षांपूर्वी औरंगाबादचं संभाजीनगर केलेलं आहे आणि हा तिढा कोर्टात देखील होता, आपल्याला माहिती आहे। आणि असं असताना ते कोर्टामध्ये ते पटिशन एक्सेप्ट पण नाही झालं। परंतु तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की काही पक्षांचा त्याला विरोध होता। काँग्रेसचा तर होताच होता, राष्ट्रवादी पण तळ्यात मळ्यात अनेकदा होती, कारण त्यांना छत्रपती संभाजी महाराज हे देखील सोडायचे नव्हते। जी मनीषाजी, आपण बोलत असताना अचानक आपला
संवाद खंडित झालाय, काही तांत्रिकदृष्ट्या कदाचित आपल्यापर्यंत आम्हाला संपर्क प्रस्थापित करता येत नाहीये, इंटरनेटची गडबड दिसतेय। या निमित्तानं आपण असं सांगू पाहत होतात की हा काही निर्णय तुमच्यासाठी नवा नव्हता, तुमची ती पूर्वीपासूनची भूमिका होती। मला या निमित्तानं जी जी मनीषाजी जोडल्या गेल्या आहेत। मनीषाजी बोला आपण। प्रसाद मला पूर्ण करू द्या प्लीज। जी जी बोला बोला बोला। कोणी थांबत नसतं। नाही मध्ये आहोत, तुमचं इंटरनेटचं कनेक्शन गेलं म्हणून मी मध्ये फक्त 2-1 मिनिटं प्रस्तावना केली। आपणच बोलणार आहात, बोला, आपला विषय मांडा। बरं, तर असं आहे की आपल्याला माहित आहे की 1988 साली औरंगाबादच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीच्या वेळी बाळासाहेब ठाकरेंनी याची घोषणा केली। 95 मध्ये ज्याला म्हणतात ठराव पास झाला, तिकडच्या महानगरपालिकेमध्ये ठराव पास झाला आणि नंतर या ठरावाला त्याला विरोध केला, त्याला चॅलेंज केलं। एक मुश्ताक अहमद म्हणून यांनी पिटिशन फाईल केली हायकोर्टामध्ये, परंतु ते पिटिशन डिसमिस झालं होतं आणि हे सगळं झालं। महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि 29 जूनच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय झाला। त्यावेळी एनसीपी आणि काँग्रेस यांनी त्याला कुठल्याही प्रकारची आडकाठी केली नाही आणि हे सगळं झालं। आणि आता मला सांगा, सरकार त्या दिवशी अस्तित्वात होतं, काही मंत्री नव्हते, काही आमदारांचा प्रश्न आहे, पण मंत्रिमंडळात मंत्री होते। आता तरी 2च मंत्री आहेत। आता आपण तुम्ही म्हणता ना बेकायदेशीर, मग आता हे नेमकं सरकार कुठलं म्हणायचं? या सरकारची एंटिटी, लिगल एंटिटी काय आहे याच्यावरही प्रश्नचिन्ह आहेच। आणि आता ते म्हणतात तो निर्णय घाईघाईने झाला। अहो, निर्णय तर अनेक वर्ष झालाच होता। आता तुम्ही म्हणता मी केलं आणि झालं। आपण आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी एका फोनवर कोणाशी बोलतो, सर्क्युलरची काय गरज आहे, मी म्हंटल म्हणजे झालं, सर्क्युलरची काय गरज आहे, अशा प्रकारची भाषा आम्हालाही ऐकायला मिळते। त्यामुळे मनीषाजी असं वाटतं जे बाळासाहेब मनीषाजी अहो गेल्या कार्यकाळामध्ये मी म्हणतोय ना, औरंगाबादला संभाजीनगर काय निर्णय घेण्याची गरज आहे असं सुद्धा बोललं गेलं होतं। पूर्णपणे मोठ्या मनाने सांगायला पाहिजे, हो ही फक्त श्रेयवादाची लढाई आहे। त्यांना माननीय उद्धवजी ठाकरे यांना श्रेय मिळू द्यायचं नाहीये, ही श्रेयवादाची लढाई आहे। नाही, मुद्दा माझा एवढा आहे, आपल्याला श्रेय घ्यायचंय मनीषाजी, आपल्याला श्रेय घ्यायचंय, उद्धव गटानं ते 100% घ्यावं, तुम्हाला कोणी रोखणार नाही। फक्त निर्णय घेताना तो कायदेशीर मार्गाने झाला होता का एवढं सांगा। निर्णय कायदेशीर मार्गाने झाला होता, कोणी घेऊ शकत नाही। मला सांगा ना, 1988 साली जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा ही घोषणा केली तेव्हा कोण होते, हे सगळे कुठे होते, आज दिसत होते कुठे होते, बरोबर ना? त्याच्यामुळे श्रेय मिळायचंय ते शिवसेनेलाच मिळणार आहे। नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर मनीषाजी नाही आलं। मनीषाजी, या प्रश्नाचं उत्तर नाही आलं। तुम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलीत का शेवटच्या कॅबिनेटच्या अंतर्गत? आता त्याच्यानंतर दुसऱ्या कॅबिनेटने ती पूर्ण करायला पाहिजे होती ना। त्यांचं पण म्हणणं तेच आहे, ते देखील आणाभाका घेतात आहे माननीय बाळासाहेबांच्या नावाने, त्यांनी ती पूर्ण करायला पाहिजे होती। जर का आमचं काम त्यांनी पूर्ण करायला पाहिजे, करून टाकायचा होता। अगदी तोच भाग आत्ताच्या घडीला नव्या सरकारच्या समोर आला आणि ज्या वेळेला इतिवृत्त मंजूर होतं त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टींची फेर तपासणी सुरू झाली। आता मुद्दे बऱ्यापैकी नैतिक आहेत की ज्या वेळेला राज्यपाल सांगतात आमची मान्यताच आहे, देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमची त्याला मान्यताच आहे, बिलकुल, फक्त आम्ही ते आता नीट पद्धतीने करू। म्हणजे याचा अर्थ काय, नीट पद्धतीने करू म्हणजे ठीक आहे, इतिवृत्त आणा, इतिवृत्ताला शिक्कामोर्तब करा, परंतु कुठेतरी ठाकरे सरकारने केलेलं स्थगिती करायची, मग आम्हाला चिडवत होते स्थगिती सरकार। आता हे काय वेगळं करतात आहे, आम्हाला 3 चाकी रिक्षा म्हणत होते, आता तर 2च मंत्री अख्खं महाराष्ट्र चालवत आहेत, पालकमंत्री नाही आहेत। मी सुशील कुलकर्णी यांच्यापर्यंत पोहोचतोय। सुशील कुलकर्णी, आतापर्यंतची चर्चा आपण नीट आणि पूर्णपणे ऐकू शकला असाल। या तांत्रिक काही अडचणींच्या दरम्यानच्या काळात आपण चर्चेसाठी आता मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया घेणार होतो, थोडं पुढे जातोय। माझा पुढचा प्रश्न हा देवेंद्र फडणवीसांच्याच अनुषंगानं सुशील कुलकर्णी यांच्यासाठी असणार आहे। निर्णय रद्द झाला, निर्णय स्थगित झाला, अशा प्रकारच्या विविध बातम्या चालवल्या गेल्या। प्रत्यक्षात कागदोपत्री काय घडलंय? माझी माहिती अशी आहे की फक्त आणि फक्त इतिवृत्त मंजूर करण्यापूर्वी आधीचे निर्णय कायदेशीर मार्गाने झालेले आहेत का,
याची तपासणी सुरू झाली आणि मविया समर्थकांनी निर्णय रद्द झाला म्हणून अवाई उठवली. सुशील कुलकर्णी, आपण बोलणार आहात. या सगळ्या विषयामध्ये आता मनीषाताईंचं पण बोलणं मी ऐकत होतो. हे आमचा विषय आहेच आहे असं त्या म्हणाल्या. हे अगदी 100% खरं आहे की संभाजीनगर हा मुद्दा शिवसेनेचाच आहे. बाळासाहेबांनीच पहिल्यांदा हा विषय घेतला होता. त्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री 95 ते 99 या काळामध्ये महाराष्ट्रात होता. फक्त भाजपच्या सोबतच सरकार होतं. त्यानंतर पुन्हा 14 ते 19 या कालखंडामध्ये शिवसेना भाजप सोबत सत्तेत सहभागी होती. त्यानंतर पुन्हा 19 ते आत्ताची मागची काही कालावधी शिवसेनेचा मुख्यमंत्री होता. या संपूर्ण कालखंडात एकदाही शिवसेनेनं खंबीरपणे मंत्रिमंडळामध्ये याबाबत निर्णय घेण्यात येतला नाही. मधल्या काळात जेव्हा उद्धव ठाकरे संभाजीनगरला आले तेव्हा त्यांनी सांगितलं की काय गरज आहे, मी म्हणतोय ना संभाजीनगर, मग आहे संभाजीनगर, वेगळं नाव करण्याची काय गरज आहे. म्हणजे संभाजीनगरच्या सभेमध्ये बोलेपर्यंत त्याचं नामांतर करायचं नाही हे उद्धव ठाकरेंच्या मनात होतं. अगदी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री उपस्थित नसताना, फार काही मंत्री नव्हते, बहुतेक तिकडेच होते सगळे, शिंदेच्याकडेच गेले सगळे मंत्री, फारसे मंत्री उपस्थित नसताना 1, 2 या सरकारचं विश्वास प्रस्ताव संमत करायचं राहिलेलं असताना, राज्यपालांनी जी सूचना दिलेली असताना सरकार संवैधानिकदृष्ट्या होतं, पण सरकारवर विश्वास होता का हा प्रश्न होता. या काळात घाईत घेतलेला कॅबिनेट मधला निर्णय हा एक निर्णय नाही आहे, तो रिव्ह्यू करावे लागतात. त्या सगळ्या रिव्ह्यूच्या प्रोसेस मधून पुढचं सरकार जात असेल तर त्याला स्थगिती सरकार असं म्हणता येणार नाही. बिलकुल सुशीलजी, एक दोन तीन तपशील याच्यामध्ये जोडतो. छोटे छोटे तपशील आहेत आणि त्याच अनुषंगानं तुम्ही ज्या गोष्टींचे सगळे संदर्भ दिलेत त्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केलेली वक्तव्य पण आपण पाहणार आहोत. मी काही क्षणासाठी फक्त आपल्याला त्याच निमित्तानं थांबवतोय. काही तपशील महत्वाचे आहेत. एक, ती बैठक ही मविया सरकारच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक होती. ज्या वेळेला औरंगाबादच्या नामांतराचे आणि उस्मानाबादच्या नामांतराचे विषय आले, असलम शेख, वर्षा गायकवाड बैठकीतून निघून गेले. का निघून गेले हे सांगितलं गेलं नाही. काँग्रेसनं नंतर अचानक मौन धारण केलं आणि थोड्या दिवसांनी वेगळीच भूमिका घेतली. राष्ट्रवादीने आधी समर्थन केलं, नंतर वेगळी भूमिका घेतली. असा बऱ्यापैकी घोळ हा या संपूर्ण नामांतराच्या निमित्तानं नंतर दिसून आलेला आहे. पण ज्या वेळेला नामांतर कधी होणार असे प्रश्न सातत्यानं विचारले जात होते तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काय वक्तव्य केलं आणि त्याला राज ठाकरेंनी कसं प्रत्युत्तर दिलं होतं ते आपण पाहूया. चर्चा त्यानंतर सुशील कुलकर्णी आपल्यापासून परत सुरू होईल, मग त्यानंतर प्रभाकर पारडेची आहेत. संभाजीनगरमध्ये जे काय घडलं, होय मी ते संभाजीनगर म्हणतो, नामांतर करण्याची गरज काय आहेच ते संभाजीनगर. संभाजीनगरचं नामांतर झालं काय नाही झालं काय मी बोलतोय ना. अरे तू कोण आहे? तू कोण? वल्लभभाई पटेल काय महात्मा गांधी? तू कोण आहे की मी बोलतोय ना? अरे मी बोलतोय काय लॉजिक आहे? अशा प्रकारचे शब्दबाण हे औरंगाबादच्या नामांतराच्या निमित्तानं चालले होते. चर्चेसाठी आपण आपल्या मान्यवरांकडे परत येतोय. आपल्या सोबत शिंदे गटाचे प्रतिनिधी या नात्यानं आमदार योगेश कदम आता जोडले गेलेले आहेत. एमआयएमचे प्रवक्ता प्रभाकर पारडे सुद्धा आहेत. राजकीय विश्लेषक आपल्यासोबत सुशील कुलकर्णी आहेत आणि शिवसेनेच्या उद्धव गटाच्या प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं आमदार मनीषाताई कायंदे सुद्धा जोडल्या गेल्या. सर्व मान्यवरांच्या एकदा परत स्वागत. मला पटकन योगेश कदम यांना बोलतं करायचंय. योगेशजी, माझा आवाज येतोय? आपण फोनवरून आमच्याशी जोडले गेलेले आहात. योगेश कदम यांचा संपर्क तुटताना लक्षात येत आहे. एक पटकन प्रभाकर पारडेजी, आपल्यासाठीचा मुद्दा नामांतर हा मुद्दा आपल्या अजेंड्यावर कधी आला आणि ज्या वेळेला निर्णय झाला त्याच्या नंतर विरोधाची सुरुवात झाली की तुम्हाला तो मुद्दा मिळाल्यावर राजकारणाची संधी मिळाली? आम्हाला राजकारणाची संधी मिळाली असं तुम्ही जो प्रश्न मला विचारला, तर आम्ही आमच्या खासदार साहेबांनी, आमच्या पक्ष प्रमुखांनी अनेक वेळा कुठल्याही महापुरुषाचा नावाचा वापर करून आम्ही राजकारण केल्याचा इतिहास नाही. आम्ही वास्तववादी राजकारणी आहोत. ज्या शहराला स्वच्छ शहर बनवावं,
चांगलं शहर बनवावं, इथल्या लोकांच्या गरजा भागाव्या, एवढीच फक्त या औरंगाबादकरांची मागणी आहे, तेवढीच गरज आहे. याच्यात काय झालंय की हिंदुत्वाचं श्रेय कुणी घ्यायचं याची सध्या रेस सुरू आहे. जसं एखाद्याला 2 बायका असतात आणि त्या 2 सवतीच्या भांडणामध्ये जसा नवऱ्याचा चुराडा होतो की नाही, तसं औरंगाबादकरांचं झालं. या सगळ्यांच्या श्रेयापोटी श्रेय लादण्याच्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. आणि यामुळं जे मूळ प्रश्न आहेत औरंगाबादकरांचे, इथला पाण्याचा प्रश्न असेल, इथला रोजगाराचा प्रश्न असेल, इथल्या स्वच्छतेचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नाला डोळे झाक करून मागच्या अनेक वर्षापासून केवळ औरंगाबाद आणि संभाजीनगर या नावाभोवतीच हे सगळे पक्ष फिरतायत. यांचं जे प्रेम आहे संभाजी महाराजांचं, हे वेगळे प्रेम आहे. मग ते शिवसेनेचं असो, भारतीय जनता पार्टीचं असो, अन्य कुठल्या पक्षाचं असो, हे वेगळे प्रेम आहे. त्या नावाचा वापर करून या शहराची सत्ता आपल्याला कशी मिळेल आणि ती कशी आपल्या खिशात राहील, असाच त्यांचा एकमेव प्रयत्न आहे. यामध्ये काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, हे सुद्धा हातपाय धुवून पाठीमागं त्यांच्या पळत आहेत. मग आता प्रभाकर पारडे, आपण म्हणताय की शहराचा विकास, शहराची स्वच्छता आणि थोडक्यात शहरातल्या नागरी सुविधांची चर्चा व्हायला हवी, पण घडतंय वेगळंच. तुमचा आक्षेप, तुमचा इशारा कोणाकडे आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सुशील कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. सुशील कुलकर्णींना नक्की आठवत असेल, औरंगाबादमध्ये कधीही निवडणुका असल्या की खान हवा की बाण हवा एवढी एक घोषणा चालते आणि या घोषणेच्या नंतर वातावरण फिरताना दिसतं. आता मला मुद्दा तुमच्या समोर असा आणायचा आहे की खान हवा की बाण हवा हा प्रचार झाल्याच्या नंतर वातावरण फिरत असेल तर जबाबदार औरंगाबादकर पण नाहीत का? नाही, औरंगाबादकर 100% जबाबदार आहेत या सगळ्या गोष्टीला. कारण औरंगाबादमध्ये धार्मिक ध्रुवीकरण होत आलंय. आता जबाबदार असतात म्हणजे काय असतं हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. खान हवा की बाण हवा या मुद्द्यावर बसून औरंगाबादकर निर्णय घेतात असा निष्कर्ष काढताना मला एक गोष्ट सांगायची आहे. बच्चा मिमका ही घोषणा देऊनच इम्तियाज जलील खासदार झालेले आहेत. एक दुसरी गोष्ट अशी आहे की इथे जेव्हा जेव्हा हिंदूएतर स्पष्टच जेव्हा मुस्लिम सत्तेवर येतात तेव्हा जे काही दंगली घडलेल्या आहेत, जे काही शिरकाण झालेलं आहे ते औरंगाबादकरांनी अनुभवलेलं आहे. औरंगाबाद एक अशी उद्योग नगरी आहे जिथे वेगवेगळ्या शहरातली, मराठवाड्यातली, उत्तर महाराष्ट्रातली लोक राहायला येतात. आणि ज्या वेळेला मुस्लिम सत्ता आलेली आहे त्या वेळेला भलतच काहीतरी औरंगाबादमध्ये घडलेलं आहे. मग त्या बिडकींच्या दंगलीपासून असो की मागच्या 4 वर्षाखाली घडलेल्या दंगली असो, या सगळ्या दंगली जेव्हा औरंगाबादकर होरपळून निघतो तेव्हा त्याला मुस्लिम हिंदू असं ध्रुवीकरण करायला भाग पाडलं जातं. एक दुसरी गोष्ट, ते जे आता एमआयएमचे प्रवक्ते पारडे बोलत होते, ते असं म्हणाले की औरंगाबाद स्वच्छ झालं पाहिजे, औरंगाबाद सुंदर झालं पाहिजे, औरंगाबादला पाणी मिळालं पाहिजे. त्यांच्या सगळ्या मताशी मी सहमत आहे. औरंगाबादच्या विद्रुपीकरणाची जर सुरुवात कुठे झाली असेल तर ती औरंगजेबाच्या नावापासून झालेली आहे. थोडक्यात सुशील कुलकर्णी, मला एक तुम्हाला वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सुशीलजी तुम्ही औरंगाबादमध्ये अनेक कालावधीत आहात, वास्तव्याच्या निमित्तानं, कामाच्या रोजगाराच्या निमित्तानं आहात. तुमच्यासाठी वैयक्तिकरित्या औरंगाबाद संभाजीनगर हा मुद्दा अस्मितेशी, परिचयाशी, ओळखीशी जोडला गेलाय? हो, औरंगाबाद की संभाजीनगर या मुद्द्यामध्ये पापी औरंग्याचं नाव मी का मिरवायचं हा प्रश्न माझ्या मनामध्ये सुद्धा असतो. त्या नावामुळे माझ्या आयुष्यावर काही फरक पडलेला नाहीये. म्हणजे माझ्या जगण्यावरती, माझ्या असण्यावरती, औरंगाबादकरांच्या असण्यावरती असा कोणता फारसा फरक पडत नाही. पण माझ्या भावविश्वावरती मात्र नक्कीच फरक पडतो. कारण ते औरंग्याचं नाव ज्या सुंदर शहराला आय लव्ह औरंगाबाद असं म्हणताना त्यात औरंगजेब आहे, ज्याच्या स्मृती सुद्धा मला अस्वस्थ करून जातात, एका सामान्य माणूस म्हणून अस्वस्थ करून जातात. त्यामुळे त्याच्याशी भावनिक संबंध जोडलेले असतातच. बिलकुल. या निमित्तानं चर्चेला पुढे नेताना देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची आलेली प्रतिक्रिया पटकन आपण ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर मनीषा कायंदे यांच्यासाठी पुढचे काही प्रश्न आहेत. काय म्हणतात देवेंद्र फडणवीस या संपूर्ण नामांतराच्या नव्या होत असलेल्या घडामोडींच्या बाबत? ऐकूया. कुठलीही स्थगिती देण्यात आलेली नाही. हा विषय ज्यावेळेस आमच्या मंत्रिमंडळापुढे आला, मी पहिल्याच दिवशी हे सांगितलं होतं की सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातलं जे मंत्रिमंडळ होतं
त्या मंत्रिमंडळाने सभागृहाचा विश्वास गमावला होता. नियम आणि परंपरा अशी आहे की ज्यावेळी गव्हर्नर विश्वासदर्शक ठराव ठेवा म्हणून पत्र देतात त्यानंतर कुठलाही महत्त्वाचा कॅबिनेट निर्णय करायचा नसतो. आणि ही प्रथा परंपरा किंवा नियम यामुळे आला की पूर्वी अनेक वेळा एखाद्या सरकारला गव्हर्नर सांगायचे की तुमचं बहुमत तुम्ही त्या ठिकाणी साबित करा आणि त्यावेळेस ते कॅबिनेट बोलवून विधानसभा भंग करण्याचा निर्णय करायचे. आणि म्हणून अशा प्रकारच्या केसेस ज्यावेळेस गेल्या त्यावेळेस कोर्टाने वेळोवेळी हे सांगितलं की बहुमत साबित करा असं पत्र दिल्यानंतर त्या सरकारने बहुमत साबित करेपर्यंत कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेणं हे अयोग्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव किंवा नवी मुंबई एअरपोर्टला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव हे जे काही ठराव केले होते, खरं म्हणजे पहिला प्रश्न त्या सरकारला विचारला पाहिजे. 2.5 वर्ष ते शासनात होते, मागणी होती, 2.5 वर्षात त्याला हात लावला नाही. मात्र ज्या दिवशी त्यांनी बहुमत गमावलं त्या दिवशी त्यांनी अशा प्रकारची कॅबिनेटची बैठक घेतली जी संकेताला धरून नाहीये. आणि म्हणूनच ही नावं द्यायचीच असल्यामुळे आणि आमचा तोच अजेंडा असल्यामुळे संपूर्ण वैधरित्या ज्या सरकारकडे संपूर्ण बहुमत आहे त्या सरकारचं मंत्रिमंडळ याला मान्यता देईल. आणि म्हणून आमच्या मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं आयुक्तांना की ही नावं महत्त्वाची आहेत, आमच्या अस्मितेची आहेत. त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही अवैध बैठकीत ती देण्यात येऊ नये. तर ज्या सरकारकडे पूर्ण बहुमत आहे त्या सरकारच्या बैठकीसमोर ती ठेवण्यात यावी. आमच्या पुढच्या थोडक्यात या संपूर्ण प्रकरणातला एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा समोर आलाय. आपल्या सोबतच्या मान्यवरांपर्यंत या निमित्तानं आपण पुन्हा एकदा पोहोचतो आहोत. मनीषा कायंदे, आता आपल्यासाठीचा प्रश्न. शिवसेनेच्या उद्धव गटाच्या आमदार या नात्यानं आपण या चर्चेत आहात. आपण या चर्चेच्या सुरुवातीला आणि शीर्षकात सुद्धा हे विचारलं की बेकायदेशीर निर्णयाचं समर्थन शिवसेना अर्थात उद्धव गट का करतोय. त्याचं उत्तर आताही आपल्या समोर आलेलं असेल. आणि निर्णयाला स्थगिती नाहीये ही दिवसभर चालवली गेलेली मवियाच्या समर्थकांच्या कडची एक बातमी आहे, हेही आता समोर आलं. आपण बोलावं मनीषाजी. बरं, पहिले तर मला एक वारंवार तुम्ही जे उद्धव गट म्हणतात शिवसेनेच्या असं म्हणावं, कारण खूप मोठा फ्रॅक्शन आमदार सोडून गेले आहेत, परंतु लाखो शिवसैनिक माननीय उद्धवजींसोबत आहेत. त्यामुळे अजून असे काही गटबीट पडलेला नाहीये. शिंदे गट म्हणा परंतु उद्धव गट असं म्हणू नका, शिवसेना असं म्हणावं असं माझी या ठिकाणी विनंती राहील. पहिली मुद्दा, जेव्हा 80 तासाचं सरकार होतं, माननीय देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी जेव्हा शपथविधी झाला होता पहाटेचा, तेव्हा त्यांना तो आवडला नव्हता शब्द. परंतु मला सांगा तेव्हा एक निर्णय घेतला होता, कोणाला तरी क्लीन चिट देण्यासाठी. काय झालं सगळा इतिहास आपल्या समोर आहे. तर त्या सरकारचा निर्णय मग कधी रिव्हर्स झाला का? त्याच्यावर तुम्ही कधी चर्चासत्र घेतलं का? तिसरा बिलकुल घेतलं. तुम्ही म्हणता की सरकार मनीषाजी तेव्हाही चर्चा झाल्या, त्यावेळच्या क्लीन चिटवर सुद्धा चर्चा झालेल्या आहेत. आत्ताच्या घडीला तुम्ही तुमच्या 2.5 वर्षात नामांतराचे निर्णय का घेतले नाहीत? निर्णय घेण्याच्यासाठी दबाव आला, त्यावेळेला काय बोललं गेलं तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून तेही आपण ऐकलं. कोणाचाही दबाव नव्हता, तुम्हाला माहितीये. ठीक आहे, तर काँग्रेसचा होताच ना तिकडे. MIMचे खासदार ते औरंगजेबांचे वंशज असल्यासारखंच सगळं चाललंय. आणि हा सगळा विषय दबावाचा होता. म्हणजे माननीय उद्धवजींच्या मनात शिवसेना म्हणून की सर्वानुमते तो व्हावा, संभाजीनगर हे नाव सर्वानुमते व्हावं. बरं, याच्यावर आपल्या आक्षेपांवर आपल्या म्हणण्यावर आपल्या मतावर उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार शंभूराज देसाई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुशील कुलकर्णी आणि प्रभाकर पारडे, मी आपल्यापर्यंत पोहोचतो. एकदा पटकन शंभूराजजींना आपण चर्चेत सहभागी करून घेऊ. शंभूराजजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी मला अपेक्षा आहे. मला तू पूर्ण
पूर्ण नाही करून दिलं. जी मी देतो आपल्याला मनीषाताई संधी देतो. शंभूराजी आले आहेत, चर्चेत जोडले गेले आहेत. बराच वेळ झालाय शिंदे गटाचं मत नोंदवताना आपल्याला अडचणी आल्या होत्या. शंभूराजी आहेत, एकदा त्यांच्याशी बोलूयात, त्यांची भूमिका समजून घेऊयात. शंभूराजी, दिवसभर ही चर्चा चालली माध्यमांमध्ये की निर्णयाला स्थगिती, त्याचा खुलासा आता आला की कुठलीही स्थगिती नाही, निर्णय फेरविचार करून बहुमत असलेल्या सरकारने तो करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मग आता मला सांगा, तुमचा निर्णय नामांतराचा, स्थगिती दिल्याचा प्रचार कोणी सुरू केला होता? हे बघा, मी आता आपल्याला थोडंसं पाठीमागे जाऊन सांगेन की सर्वप्रथम जेव्हा शिवसेनेमधल्या 55 पैकी 40 विधानसभा सदस्यांनी शिवसेनेचा जो उठाव केला आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे होते त्यातला हा एक मुद्दा होता की हिंदुत्वापासून शिवसेना ही बाजूला चाललेली आहे. विशेषतः ह्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकार झाल्यापासून मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस त्या मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळं काही निर्णय जे आधी सगळे आमदार, सगळे मंत्री हे आदरणीय पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना वेळोवेळी सांगत होतो की घेतले पाहिजेत आपल्याला. आपण एका बाजूला हिंदुत्व, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या हिंदुत्वावर आपलं सरकार चाललंय असं सांगतो, पण साहेबांनी जो निर्णय संभाजीनगर करण्याचा घेतला होता तो साहेबांचे सुपुत्र उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष आपण का घेऊ शकत नाही, हा सुद्धा त्यातला एक मुद्दा होता. त्यामुळं आता जी भूमिका ही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या सरकारने घेतली ती एवढ्यासाठीच घेतली की शेवटच्या कॅबिनेटमध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी हा निर्णय घेतला आणि त्याही बाबतीत माननीय पवार साहेब हे महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा होते, प्रमुख होते, त्यांनी सुद्धा नंतर स्टेटमेंट दिलं की अजेंडावर विषय नव्हता आणि आम्हाला झाल्यानंतर कळालं. याचा अर्थ हा निर्णय हा अधिकृत कायद्याला धरून नव्हता आणि म्हणून आता माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याला कायद्याच्या चौकटीत बसवायचं, म्हणजे कुठेही हा निर्णय उद्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकला तर तो अडकू नये, बिलकुल त्याला कायद्याचा आधार असावा. म्हणून बहुमतातल्या 166 सदस्यांचा पाठिंबा असणाऱ्या सरकारनं हा निर्णय आता याला निश्चितपणाने कायद्याच्या चौकटीत बसवायचा निर्णय घेतलाय. एक मुद्दा आणखीन पुढे नेतो. आपण आपले आक्षेप विविध पद्धतीने मांडत आहातच. मनीषा कायंदेंना उत्तर द्यायचंय, बाकीच्यांनाही त्यावर बोलतं करायचंय. शंभूराजी, एक आणखीन मुद्दा पटकन उपस्थित करा. आता पुढच्या प्रक्रियेमध्ये किती दिवसात तिथे नावाच्या पाट्या बदललेल्या दिसतील? उस्मानाबादच्या ठिकाणी धाराशिव किती दिवसात दिसेल? औरंगाबादच्या ठिकाणी संभाजीनगर किती दिवसात दिसेल? मी आपल्याला एवढंच सांगतो, आपण माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं आणि माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं जर वक्तव्य आता ऐकलं असेल, आम्ही त्याला आता कायद्याच्या चौकटीत बसवतोय. कायद्याचा आधार असणारा निर्णय आम्ही मंत्रिमंडळामध्ये करतोय आणि हे केल्यानंतर हे सरकार शांत बसणारं सरकार नाही. हे सरकार पूर्वीसारखं एखादा निर्णय झाला तो थांबवला, त्याच्यावर अंमलबजावणी थांबवली असं चालढकल करणारी, धरसोड कृती स्वीकारणारे हे सरकार नाही. एकदा कायद्याच्या चौकटीतला निर्णय झाला की बाकीच्या ज्या कायदेशीर बाबी त्याच्या पूर्ण कराव्या लागतात. पुढच्या काय मान्यता घेणं असेल, बाकी काय गॅजेट करणं असेल, जर लागले तर केंद्राची मान्यता घेणं असेल. सुदैवानं आता केंद्रातलं सरकार सुद्धा आपल्या सरकारला, युती सरकारला महाराष्ट्रातल्या पाठिंबा देणार आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांनी आणि माननीय गृहमंत्री अमितजी शाह साहेबांनी सांगितले, अमितजी शाह साहेबांनी तर सांगितलं, शिंदे साहेब म्हणत होते की केंद्र की सरकार और हम दोनों, मोदी साहब और अमित शाह साहब की तरह हे सरकार की स्थिती आहे. त्यामुळे आता कुठली अडचण येणार नाही. तातडीने लवकरात लवकर या सगळ्या पूर्तता करायचे चेक करून हा निर्णयाची अंमलबजावणी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब तातडीने लवकरात लवकर करतील. धन्यवाद शंभूराजी, आपण या दिलेल्या प्रतिक्रियेच्यासाठी. आपण चर्चेसाठी परत येतोय. सुशील कुलकर्णी यांना एक संधी देतो, त्यानंतर मनीषाताई आपल्यापर्यंत येतोच. मुद्दा आता इथे उपस्थित होतोय सुशील कुलकर्णी की निर्णय पूर्णपणे कायदेशीर राहावा याच्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आणि त्या दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेतला स्थगितीचा मुद्दा सुद्धा बारगळला. आता पुढे काय अपेक्षित आहे, किती दिवसात अपेक्षित आहे?
एकूणच दोन्ही नेते जे बोलतायत म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, त्यावरून पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत असं ते म्हणतायत. मंत्रिमंडळाची पुढची बैठक आठवड्याला होत असते, म्हणजे साधारणतः 1 आठवडा निर्णय आला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पुढे लागणारा 8-15 दिवसाचा तो कालावधी. म्हणजे साधारणतः आत्ता असा विचार केला तर 15 ऑगस्ट पर्यंत, स्वातंत्र्य दिनापर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संभाजीनगरच्या मैदानात ध्वजारोहण करतील अशी अपेक्षा करायला हरकत नाहीये. म्हणजे हे तर डोक्यातून निघून गेलं ना आता सगळ्यांच्या की स्थगिती नाहीये, स्थगिती. आणि मुळात उद्धव ठाकरेंच्या कोणत्याही निर्णयाला, हा जो एक भ्रम चाललाय तो भ्रम दूर करतो. पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या कोणत्याही निर्णयाला स्थगिती दिलेली नाही आहे. उलट सुशीलजी, अगदी सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये प्रस्तावनेतच या बाबतीत आपण स्पष्टपणे हे सांगितलं होतं की विषय स्थगितीचा नाही, स्थगितीची आवाई मात्र अत्यंत यशस्वीरित्या उठवली गेली मौया समर्थकांच्याकडून. मला पटकन प्रसादजी मी तुम्हाला यादी सांगतो. 10 निर्णय असे आहेत जे फडणवीस सरकारच्या काळातल्या निर्णयांना स्थगिती या सरकारने दिलेली होती किंवा बदलले होते. म्हणजे निवडणुकीचा मुद्द्याला स्थगिती नाही आहे लोकातून, तो आपल्या पूर्वीच्या सरकारचा निर्णय कंटिन्यू केला या सरकारने. बिलकुल मुख्यमंत्री फडणवीसांच्या सरकारचा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सरकारमध्ये कंटिन्यू झालाय. याला स्थगिती उद्धव ठाकरेंनी दिली होती. म्हणजे जलस्वराज्य असो की आमच्या मराठवाड्यातली औरंगाबादला पाणी नाही म्हणतो त्याला देणारी ती वॉटर ग्रीडची योजना, त्याला स्थगिती दिलेली होती. जलयुक्त शहराच्या योजनेला स्थगिती दिलेली होती. अशा असंख्य योजना आहेत ज्याला उद्धव ठाकरे सरकारमध्ये स्थगिती दिलेली होती, ज्या आता कंटिन्यू होत आहेत. बिलकुल. मला एक पटकन प्रभाकर पारडेंपर्यंत पोहोचायचंय. आपण असा एक संकेत सुशील कुलकर्णी दिलेला आहे की 15 ऑगस्ट पर्यंत नवं नाव आलेलं असेल. प्रभाकर पारडे, MIM काय करणार? आणि तुमच्या नंतर चर्चेत आपल्यासोबत मनीषाताई असणार आहेत. प्रभाकरजी, आपण बोला. 1 मिनिटाचा वेळ, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. आमची भूमिका ही सनदशील मार्गाने राहील, लोकशाही मार्गाने राहील. न्यायालयामध्ये आम्ही याबद्दल लढाई लढू. न्यायालयात जे ठरेल ते ठरेल. कुलकर्णी जसं म्हणतात की 15 तारखेला होईल, मला नाही वाटत की 15 ऑगस्ट पर्यंत हे सगळं काही होईल. बिलकुल. आपण आपल्या पद्धतीने सांगताय की MIM या संपूर्ण प्रकरणातला त्यांचा लढा, त्यांची भूमिका कायम ठेवणार आहे. आता प्रश्न माझा मनीषाताई आपल्याला आहे. मनीषाताई, वेळेची मर्यादा आहे, याची एक छोटीशी विनंतीपूर्वक आठवण आपल्याला देतो. आता आपण कृपया 1 मिनिटामध्ये सांगावं, निर्णय तुमचाच आहे, निर्णय तुमच्या निर्णयाला पुढे नेण्याचंच काम आणि कायदेशीर चौकटीत बसवण्याचं काम झालंय. आता खुल्या दिल्यानं अभिनंदन करणार आहात? त्यांनी आमचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी माननीय उद्धवजी ठाकरे यांचे आभार मानले पाहिजे की जाता जाता का होईना, ठीक आहे शेवटच्या कॅबिनेटमध्ये केलं. परंतु मला एक सांगा, आता शंभूराज देसाई जर का या शो मध्ये आहेत तर ते म्हणतात ना उठाव. मग या सगळ्या आमदारांनी, या सगळ्या मंत्र्यांनी संभाजीनगरसाठी उठाव का नाही केला? असा उठाव करायला पाहिजे होता सगळ्यांनी की नाही माननीय उद्धवजी संभाजीनगर करा, कुठलाही काही करा, वाटेल ते करा. केंद्र सरकारकडे सुद्धा माननीय सुभाष देसाई गेले होते विमानतळाच्या नामांतरासाठी. तिकडे अजून भाजपने त्याचं काही उत्तर केंद्र सरकारने दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी हे मोठ्या मनाने त्यांनी स्वीकारलं पाहिजे. आमचं तर मन मोठं आहेच, ते माननीय उद्धवजींनी वारंवार दाखवलेलं आहे. मोठ्या मनाचे ते किती आहेत आता या गटाने दाखवलं पाहिजे आणि याचं श्रेय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना जात आहे. तसंच माननीय उद्धवजींना हे श्रेय जाणारच आहे. कोणी मान्य करा, अगर नका मान्य करू. बिलकुल. पण जाता जाता इतिहासात याचीही नोंद झालेली आहे की शेवटच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घाईघाईनं आणण्यात आला, त्याला कायदेशीर कवच शिंदे फडणवीसांनी दिलं. अर्थात चर्चेला वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.